नमस्कार, कसे आहात सगळे? ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळेजण आता डायनिंग टेबलवरती नाश्ता करायसाठी बसलेले असतात आणि पूर्ण आजी अर्जुन आणि सायलीला प्रियाचा अपमान का केला याबद्दल विचारत असते. त्यावर आता अर्जुन पूर्ण आजीला सांगतो, तुम्ही माझ्या बायकोला या घराची सून मानतच नाही. तरीही पूर्ण आजी तू आत्ता म्हणालीस की तन्वी यांची धाकटी जाऊ आहे, हे दुतोंडी नाही आहे का? त्यावर आता पूर्ण आजी अर्जुनला बोलते की पुरे झालं अर्जुन. त्यावर तर अर्जुन उत्तर देत बोलतो की अजून खूप काही बाकी आहे पूर्णाजी. पूर्णाजी, तुला माझ्या लग्नानंतरचा पहिला दिवस आठवण आहे का गं? माझ्या बायकोने सगळ्यांसाठी जेवण बनवलं होतं आणि तुम्ही काय केलं? तुम्ही कोणीही त्या जेवणाला हातसुद्धा लावला नाही. हे ऐकल्यावर आता सगळेजण गप्प बसतात आणि आता अर्जुनकडे बघतच राहतात. पुढे आता अर्जुन बोलतो का? आणि तो आता मिसेस सायलीकडे बघत बोलतो, काय मिसेस सायली, तुम्ही त्या जेवणात काही पॉयझन म्हणजे विष मिळवलं होतं का? म्हणजे तुम्हाला माझ्या फॅमिलीला मारायचं होतं? त्यावर आता सायली अर्जुनला बोलते, अहो तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी काय वाटेल ते बोलू नका. त्यावर आता अर्जुन बोलतो, पण माझा मुद्दा या सगळ्यांना कळत नाही आहे ना, आणि प्रॉब्लेम इथेच आहे. आणि तो आता पूर्णाजीला बोलतो, त्या दिवशी माझी बायको जे वागली ते चुकीचं होतं, पण तन्वी नाश्ता बनवून माझ्या रूममध्ये घेऊन आली, हे बरोबर होतं का? हे दुतोंडी नाही आहे का? त्यावर आता पूर्णाजी अर्जुनला बोलते की छान, आम्ही काय केलं हे तुझ्या बरोबर लक्षात आहे, पण तू कसा वागलास हे तुला तरी कळतंय का? त्यावर आता अर्जुन बोलतो, मी काय केलं आहे? त्यावर आता पूर्णाजी अर्जुनला बोलते, त्या दिवशी आम्हाला तर तू खूप ज्ञान देत होतास की अन्न वाया घालवायचं नसतं, सुभेदारांचे घरचे संस्कार वगैरे आहेत, पण आज बघ ना तू काय करतोय. माझ्या नातसुनेने बनवलेलं अन्न तू नाकारतोय. आणि आता पूर्णाजी मुद्दामच विमलला बोलते, विमल, ते दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांना काय बोलतात? काय असतं ग ते? आता विमल आपली मान खाली घालते. तितक्यातच आता कल्पना विमलला बोलते, ए शांत का बसली आहेस? बोल ना आता, उघड ना तुझं तोंड. त्यावर आता दबक्या आवाजात विमल बोलते, दुतोंडी. आता पूर्णाजी हे ऐकून अर्जुनला बोलते, मग अर्जुन तू दुतोंडी नाही आहेस का आता? हे ऐकून आता अर्जुन हसायला लागतो आणि बोलतो, क्या बात है पूर्णाजी. आणि पुढे अर्जुन आता पूर्णाजीला बोलतो, म्हणजे एका लॉयरची आजी शोभून दिसशील अशी वाटते तू आता. छान असा मुद्दा तू शोधून काढलायस, वा. पुढे आता अर्जुन बोलतो की ठीक आहे, मी मान्य करतो की आमच्यामुळे नाश्त्याच्या 2 प्लेट वाया गेल्या, मग आता सांग आम्हाला काय शिक्षा देशील, आम्ही ते एक्सेप्ट करू. त्यावर आता प्रिया नाटक करतच बोलते, पूर्णाजी प्लीज यांना काही शिक्षा वगैरे करू नकोस. आता सायली हे ऐकून प्रियाला बोलते, प्रिया तू शांत बस, हे दोघं बोलत आहेत म्हणून मी गप्प बसले, तू पण तसं कर आणि गप्प बस. पूर्णाजी आता अर्जुन आणि सायलीला बोलते की मी शिक्षा करणार नाहीच आहेस, पण फक्त यापुढे तुम्ही दोघेही नीट लक्षात ठेवा, यापुढे या घरात अन्नाचा अपमान नाही होणार आणि या घरातला सुनेचा पण अपमान नाही होणार. त्यावर आता अर्जुन लगेच बोलतो, पॉईंट टू बी नोटेड मी लॉर्ड, या घरात सुनेचा अपमान होणार नाही, मग ती धाकटी सून असेल किंवा माझी बायको म्हणजेच मोठी सून. असं म्हणत आता अर्जुन सगळ्यांना बोलतो, चला आम्ही जातो मग. तितक्यातच आता पूर्णाजी दोघांनाही थांबवते आणि बोलते, थांब अर्जुन, आज तन्वीने बनवलेला नाश्ता तुमच्या दोघांनाही खावंच लागणार आहे, मग तरी तन्वीचं प्रेम तुमच्यापर्यंत पोचतं की नाही बघूया. त्यावर आता अर्जुन बोलतो, अगं पण तू आत्ताच म्हणालीस ना. तितक्यातच आता सायली अर्जुनकडे डोळे दाखवते. आता अर्जुन त्यावर बोलतो की ठीक आहे, खातो आम्ही दोघं. पुढे आता अर्जुन पूर्णाजीला बोलतो, पण एक प्रॉब्लेम आहे काय ना पूर्णाजी, लहानपणापासून तूच शिकवलं आहेस की उभं राहून अन्न ग्रहण करू नये, म्हणजेच उभं राहून नाही तर बसून खायचं असतं. पण डायनिंग टेबलवरती आम्ही बसतो तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल ना. नाही म्हणजे तुम्हीच असा नियम घातला होता ना आमच्यावर की तुम्ही इथे बसले असताना आम्ही डायनिंग टेबलवर येऊ शकत नाही, म्हणून असं विचारलं, तुम्हाला प्रॉब्लेम होईल. त्यावर आता कल्पना बोलते, अर्जुन बस झालं हां, आता दोघेही गपचूपपणे बसा आणि नाश्ता करून घ्या. आता अर्जुन हे ऐकून सायलीला बोलतं की चला नाश्ता करून घेऊ. आता अर्जुन दोन्हीही प्लेट घेते आणि आता नाश्त्यात बनवलेल्या उपम्याची प्लेट एक अर्जुनला देते आणि एक सायली घेते. सायलीला आता सगळे डायनिंग टेबलवर बसून जेवत असताना हे क्षण जुने पण आठवत असतात आणि तिला खूपच छान वाटत असतं की आधीही आम्ही असेच बसून छान एकत्र जेवायचो. अर्जुन आता सायलीला आवाज देत भाणावर आणतो आणि बोलतो, घ्या करा तुम्ही सुरू. तितक्यातच आता अर्जुन आणि सायली दोघेही आता उपम्याचा एक घास खातो. आता एक घास खाऊनच अर्जुन तोंड कडूमडू करू लागतो आणि ही दोघीही ते बेचव नाश्ता बघून एकमेकांकडे बघू लागतात. आता अर्जुन पाण्याचा चक्क एक पूर्ण ग्लासच संपवतो आणि आता अर्जुन पूर्णाजीला बोलतो, पूर्णाजी तू म्हणाली होतीस की तू आम्हाला शिक्षा करणार नाही आहेस, पण मग आम्हाला इतकी मोठी शिक्षा तू का दिलीस? त्यावर आता पूर्णाजी बोलते, काय कोणती? त्यावर आता अर्जुन बोलतो, अगं हे नाश्ता करण्याची शिक्षा. आता अर्जुन सगळ्यांकडे आश्चर्याने बघू लागतो आणि बोलतो, आता मला कळलं मिसेस सायली, हे सगळे जे आपल्याला जबरदस्ती करतायत ना हा नाश्ता संपवण्यासाठी, हे काही कोणता रूल वगैरे नाही आहे, नाही म्हणजे अन्नाचा अपमान करणं वगैरे असं काहीच नाही आहे, ही सगळी नाटकं आहेत. खरं कारण आत्ता कुठे जाऊन माझ्या लक्षात आलं आहे. त्यावर आता सायली बोलते, काय? त्यावर आता अर्जुन बोलतो, हे जे टेस्टलेट्स फूड आहे ना हे यांना संपवायचं नाही आहे, यांना जास्त खावं लागलं असतं म्हणून हे आता आपल्याला खायला देत आहेत आणि हा उपमा बघून घाबरली आहेत ही लोकं, म्हणून हे लोक आपल्याला देत आहेत संपायसाठी.
हे ऐकून आता विमल गाल्यातल्या गाल्यात हसू लागते. पुढे आता अर्जुन सायलीला बोलतो, आपण एक काम करूया, जे जेलातले लोक असतात ना, आपण त्यांना हा नाश्ता देऊन येऊया, ज्यांना फाशी मिळते त्यांना. म्हणजे काय आहे ना, हा उपमा खाल्ल्यावरती त्यांना फाशी घ्यायची काहीच गरज पडणार नाही. उपमा खाल्ला की गेले वरती. आता हे ऐकून सायलीसुद्धा जोराजोराने हसू लागते. प्रिया आता कल्पनाला बोलते, मामी बघा ना. आता कल्पना अर्जुनवर ओरडते आणि बोलते, अर्जुन एक शब्दही न बोलता गपचूप तो उपमा संपव. त्यावर आता अर्जुनला कळतं की आता हा नाईलाज आहे, आपल्याला हा उपमा संपावंच लागणार आहे. आणि तो आता कल्पनाला बोलतो की हो हो ठीक आहे. आणि आता उपमा खाणं सुरू करायच्या आधी अर्जुन आता हात जोडतो आणि बोलतो, देवी तूच बघ आता. इकडे आता अर्जुन फास्टमध्ये आता उपमा खाऊ लागतो आणि इकडे मध्ये मध्ये पाणी पित राहतो. त्यावर आता पूर्णाजी बोलते, अरे हळू खा. तरी अर्जुन काही ऐकत नाही आणि तो खूपच असा घाईघाईमध्ये उपमा संपवतो. आणि उपमा खाऊन झाल्यावर आता पूर्ण ग्लास पाणी पितो आणि बोलतो, झालं थँक गॉड. पूर्णाजी मम्मा हे बघा संपवलं मी. आता तो सायलीकडे बघतो आणि अर्जुन आता सायलीला बोलतो, तुम्हाला जात नाही आहे का उपमा? तुम्ही पण ना माझ्यासारखं असं पटापट खाऊन घ्या, म्हणजे तुम्ही तुमच्या जिभेला घाबरायला वेळच देऊ नका. त्यावर आता सायली अर्जुनला बोलते की तुमचं झालं आहे ना खाऊन, जा मग तुम्ही वर, येते मी ह्या संपवून. त्यावर आता अर्जुन हो बोलतो आणि आता अश्विनला हे अजिबात ऐकवत नसतं की कसा हे दोघं माझ्या बायकोचा अपमान करत आहे. आणि आता अश्विन अर्जुन आणि सायली दोघांकडे हे वाकडं तोंड करत असतो. अर्जुन आता चेअरवरून उठून उभा होतो आणि तो आता प्रियाला बोलतो, तन्वी जर तुझं या अन्नावरती प्रेम असतं आणि तू प्रेमाने जर का अन्न बनवलं असतं ना, तर सगळ्यांना हे जेवण तुझं आवडलेलं असतं. ते काय आहे ना, जेवण बनवताना आपल्या मनात जे विचार असतात ना, तेच पदार्थात उतरतात. पुढे आता अर्जुन प्रियाला बोलतो की आणि खरंच जर तुला चांगलं जेवण बनवणं शिकायचं असेल ना, तर तुझ्या मोठ्या जावेकडून शिक, म्हणजेच माझ्या बायकोकडून. असा आता तो प्रियाला बोलत असतो. हे ऐकून आता सगळे गप्पच बसतात. नाही अर्जुन आता वाकडं तोंड करून तिथून निघून जातो. मात्र प्रियाचा चेहरा आता जाम पडलेला असतो. आता हे बघून अश्विन प्रियाला बोलतो, तन्वी उपमा ॲक्च्युली तसा बरा झाला होता, पण हरकत नाही, नेक्स्ट टाईम आणखी चांगला होईल. पुढे आता अश्विन बोलतो की बरं चल मी रूममध्ये जातो, मला आता हॉस्पिटलसाठी पण निघायचं आहे. असं म्हणत आता अश्विन तिथून उठून जातो आणि आता हळूहळू करून एक जण तिथून निघून जातात. पूर्णाजीसुद्धा आपल्या खोलीत जाते आणि विमल किचनमध्ये जाते. आता हे बघून प्रिया संधी साधते आणि आता तन्वीला बोलते, प्रिया आता सायलीला बोलते, बघितलंस ना सायली, तू सुभेदारांपासून आणखी लांब निघत चालली आहेस. त्यामुळे यापुढे मला अडवं जाण्याच्या आत तू 10 वेळा विचार करायचंस. पुढे आता वाकडं तोंड करतच प्रिया आता सायलीला बोलते, कारण मी त्यांची आवडती सून आहे आणि तू नावडती. आता हे ऐकून सायली उठून उभी होते आणि प्रियाला बोलते, मी मोठी सून आहे आणि तू धाकटी. आणि दुर्दैवाने हे मला सिद्ध करावं लागणार आहे की माझ्या धाकट्या जावेची या घरातला राहण्याची अजिबात लायकी नाही आहे. आणि पुढे आता सायली बोलते, आणि ज्या दिवशी या सगळ्यांना हे कळेल ना, त्या दिवशी कोणीच तुला दारातही उभं करणार नाही प्रिया, हे तू नीट लक्षात ठेव. त्यावर आता प्रिया सायलीला बोलते, पुढचं वगैरे काही बोलू नको, आज मी जिंकले आहे ना त्यावर बोल. आता सायली हसायला लागते आणि ती बोलते, तू जिंकली आहेस म्हणजे यावर मी हसू की तुझी कीव करू हे मला कळतच नाही आहे. पुढे आता सायली प्रियाला दणक्यात उत्तर देत बोलते, म्हणजे प्रिया बघ ना, आज तू जिंकली नाहीच आहेस, पण उलट तू मला खूप मोठा आनंद दिला आहे. त्यावर आता प्रिया बोलते, काय? सायली आता प्रियाला उत्तर देत बोलते, अगं मी या घरात आल्यापासून पहिल्यांदा मला माझ्या माणसांसोबत एकत्र जेवायला मिळालं आणि तेही तुझ्यामुळे. तू सांग ना आता मग कोण जिंकलं? पुढे आता सायली प्रियाला बोलते, आणि यासाठी तुझे खूप खूप आभार धाकट्या जाऊबाई. हे बघून आता प्रियाला खूपच चीड येते आणि तिला खूपच राग आलेला असतो. आता ती बोलते, तिथून सायली निघून जाते आणि आता प्रिया स्वतःशीच बोलते, मला काय करायचं होतं आणि हे काय होऊन बसलं. हे सुभेदार या सायलीकडे बघतसुद्धा नव्हते आणि आज तीच त्यांच्यासोबत पंक्तीला होती. असं कसं झालं? इतका फ्लॉप प्लॅन तू कसा करू शकतेस प्रिया, असं प्रिया आता स्वतःशीच बोलत असते. इकडे आता अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात आणि सायली आता साड्यांच्या घड्या करत असते. अर्जुन आता सायलीला बोलतो, बघा ना मिसेस सायली, ही प्रियाना खूपच इम्पॉसिबल आहे. म्हणजे पहिले ती आपल्या रूममध्ये नाश्ता घेऊन आली आणि मग खाली सगळ्यांना आपल्याविषयी भडकवलं. हे ऐकून आता सायली अर्जुनला बोलते, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही, उलट आपल्याला सगळ्यांसोबत बसून जेवायला मिळालं छान. हे ऐकून आता अर्जुन सायलीजवळ जातो आणि बोलतो, तुम्ही ना खरंच ग्रेट आहे, म्हणजे वाईटात सुद्धा चांगलं कसं शोधायचं हे खरं तर तुमच्याकडनं शिकायला हवं, तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. त्यावर आता सायली बोलते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना प्रिया जे काही करेल त्यावर आपल्याला ताबा नाही ठेवता येत, पण तिच्या वागण्या बोलण्यावर आपण कशी प्रतिक्रिया द्यायची यावर आपला ताबा असतो आणि आपण तो ताबा ठेवल्यानंतरच आपण सुखी राहू. त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो की बरोबर आहे तुमचं. पुढे आता अर्जुन सायलीला बोलतो की हो, एकदा ना तिचा जर खरा चेहरा सगळ्यांसमोर आला ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सायली आता अर्जुनला बोलते की त्यासाठी ही केस तर संपायला हवी ना, तुम्ही आता दुसरा कुठलाच विचार करू नका आणि फक्त तुम्ही आता केसवर फोकस करा. हे ऐकून आता अर्जुन सायलीला बोलतो, हो 24/7 म्हणजे मी हेच करत असतो सिरियसली. आता सायली कपाटात तिच्या साड्या ठेवायला जाते, तितक्यातच आता कपाटातून काहीतरी खाली पडतं. आता सायली ते उचलते आणि अर्जुनकडे घेऊन जाते. आता अर्जुन विचारतो, काय झालं? त्यावर आता सायली बोलते, बघा तुम्ही त्या बुटीकमधून हा स्कार्फ घेतला होता, हे त्याचं बिल.
आता ते बिल आता अर्जुन बघत असतो आणि तो आता सायलीला बोलतो, म्हणजे या बिलाची डुप्लिकेट कॉपी त्या बुटीकमध्ये असेल. त्यावर पुढे आता सायली बोलते, हो म्हणजे प्रत्येक ग्राहकाची डुप्लिकेट बिलाची कॉपी तिथे असणारच. आता हे ऐकून अर्जुनला लिंक लागते आणि तो बोलतो की हो म्हणजे जर का साक्षी तिथे गेली असेल तर साक्षीच्या खरेदीची डुप्लिकेट कॉपीसुद्धा तिथे असणार. आणि आता सायली त्यावर बोलते की हो, आणि जर का आपल्याला साक्षीने खरेदी केलेल्या डुप्लिकेट कॉपी मिळाली तर आपल्याला हे सिद्ध करता येईल की हे कार्ड तिच्याच पर्समधून खाली पडलं होतं आणि हे त्याच बुटीकमधलं होतं. त्यावर आता अर्जुन सायली एकमेकांना ताडी मारतात आणि बोलतात की हो एक्झॅक्टली, आपण असंच करूया, हे आपण सिद्ध करू शकतो. पुढे आता अर्जुन सायलीला बोलतो, आपण वापस तेच करूया, आपण बुटीकमध्ये जाऊया, पण यावेळी आपल्याला सगळ्यांसमोर जाता येणार नाही, कारण मागच्या वेळेस आपण ऑलमोस्ट पकडल्या गेलो होतो. त्यामुळे त्या बुटीकमध्ये जेव्हा कोणीही नसेल ना अशा टाईमला आपल्याला निघायला हवं. हे ऐकून आता सायली अर्जुनला बोलते, 1 मिनिट तुम्ही थांबा. आणि कबर्डमधून आता सायली काहीतरी काढत असते आणि ती लगेच बॉक्समधलं कार्ड काढते आणि ते बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड असतं. त्यावरचा टाईम वाचत आता सायली बोलते, बघा यावर ना रात्री 9 वाजता बंद होते बुटीक हे लिहिलेलं आहे. आता त्या कार्डकडे बघत अर्जुन बोलतो की म्हणजे आपल्याला रात्रीच जायला हवं. त्यावर आता सायली बोलते, पण आपण आत कसं जाणार, कोणी नसणार तेव्हा. त्यावर आता अर्जुन आता सायलीला बोलतो की ते आपण मॅनेज करू. साक्षीला त्या बुटीकसोबत कनेक्ट करण्यासाठी इतकी रिस्क आपल्याला घ्यावीच लागणार आहे. आता अर्जुन आपला हात पुढे करत सायलीला बोलतो, सो मिस केस पार्टनर, मिशन प्रीतीज बुटीक. त्यावर आता सायलीसुद्धा अर्जुनच्या हातावर हात ठेवते आणि बोलते, ठरलं तर मग. आणि अर्जुनही बोलतो की हो ठरलं तर मग. इकडे आता प्रिया हॉलमध्ये मस्त मजा मारत बसलेली असते आणि आपला फोन बघत असते. तितक्यातच आता सायली बेडशीट घेऊन पायऱ्यांच्या खाली उतरते आणि ती आता कुठेतरी जायला निघत असते. तितक्यातच आता प्रियाच्या मनात एक विचार येतो आणि प्रिया बोलते, सायली कुठे चालली असेल, मधुभाऊंकडे, पण ती का चालली असेल, असं आता प्रिया स्वतःशीच बोलत असते. आणि पुढे आता प्रिया स्वतःशी बोलते की ती काही त्यांना केसबद्दल सांगणार असेल का. आणि आता प्रियासुद्धा सायलीचा पाठलाग करू लागते. सायली इकडे आता मधुभाऊंच्या खोलीत जाते आणि प्रिया त्या रूमच्या बाहेर येऊन उभी राहते आणि त्या दोघांचं सगळं बोलणं ती ऐकत असते. सायली आता मधुभाऊंना बोलते की मधुभाऊ हे बघा तुमच्यासाठी मी जास्तीचं ब्लँकेट आणलं आहे, असू दे तुमच्या हाताशी. त्यावर आता मधुभाऊ बोलतो, असू दे, अगं तू कशाला आणलंस. आणि पुढे आता मधुभाऊ सायलीला बोलतात की बाहेर किती गरम हवा आहे, पण तरीही तुमचा AC-BC वापरत नाही आहे मी, आणि मार्च महिन्यात कशाला हवं आहे हे ब्लँकेट वगैरे. त्यावर आता सायली बोलते की असू द्यावं मधुभाऊ. आता हे ऐकून मधुभाऊ बोलतात की बरं तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर बस, मला तुझ्याशी थोड्या गप्पा मारायच्या आहेत. आणि आता मधुभाऊ सायलीला बोलतात, साऊ. पुढे आता सायली बोलते की तुम्हाला प्रिया आणि अश्विन भाऊजीच्या लग्नांबद्दल बोलायचं आहे का. हे ऐकून आता मधुभाऊ सायलीला बोलतात, हो ना, तिने पण असं का केलं असणार. त्यावर आता सायली बोलते, ती तशीच आहे मधुभाऊ. पुढे आता मधुभाऊ सायलीला बोलतात की तू तर म्हणाली होतीस की जावई बापू आणि तिचं लहानपणीपासूनच लग्न जमलं होतं. त्यावर आता पुढे सायली मधुभाऊंना बोलते की हो ना, ते जमलं नाही म्हणूनच तर सूड घेते ना ती. हे ऐकून आता मधुभाऊ सायलीला बोलतात की सूड बुद्धी तिच्यापाशी आहेच ग, म्हणूनच तर ती लहानपणापासून तुला त्रास द्यायची आणि रागाच्या भरात ती कोणाशी कशी वागेल हे काहीही सांगता येत नाही. पुढे आता मधुभाऊ सायलीला बोलतात की मी सगळ्यांवर सारखे संसार केले ग, पण तिला संस्कार देण्यात मी कुठे कमी पडलो हे मला कळतच नाही. त्यावर आता सायली मधुभाऊंना धीर देत बोलते की तुम्ही स्वतःवर का दोष देताय मधुभाऊ. अहो मधुभाऊ, प्रियाचा स्वभावच असा आहे, ती लहानपणापासून कोणालाही सुखात बघू शकत नाही. हे ऐकून आता मधुभाऊ सायलीला बोलतात की हो, आणि तिचा तुझ्यावरही राग आहेच ग, आणि आता तर काय तुला त्रास देण्याची रोज ती नवीन नवीन संधी शोधणार, आणि तरीही तुझ्या सासरची माणसं तिच्यावरच लक्ष ठेवणार आणि तिच्यावरच विश्वास करणार. हे ऐकून आता सायली मधुभाऊंना बोलते की हो ना, त्यांना वाटतं की तन्वी ही प्रतिमा आत्याची मुलगी आहे म्हणून त्यांच्यातले गुण हिच्यात आले असतील. हे ऐकून आता मधुभाऊ सायलीला बोलतात की पण प्रतिमा ताई किती शांत आणि समजूतदार आहे, पण त्यांचा हा स्वभाव ह्या प्रियात कसा काय नाही उतरला. आता हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो. आता सायली मधुभाऊंना बोलते की पण त्यांचा सहवाससुद्धा हिला कधी मिळाला नाही ना. आता हे ऐकून मधुभाऊ सायलीला बोलतात की हो ग, ते आहेच, पण काही गुण रक्तातच असतात, आपल्या आईवडिलांचे गुण आपल्या लेकरात तसेच उतरतात. पुढे आता मधुभाऊ बोलतात, प्रियाचा खोटेपणा, रागीट स्वभाव आणि स्वार्थीपणा हे किल्लेदारांकडून आलेलं असं मला काहीच वाटत नाही. हे किल्लेदारांचे संस्कार नाहीच आहेत. हे ऐकून आता प्रियाला जामच घाम फुटतो. आता हे ऐकून सायली बोलते की हो बरोबर आहे, म्हणजे रविराज काका चिडतात पण असं काही डूब धरून नाही ठेवत ते मनात, आणि प्रतिमा आत्यांचा स्वभाव तर लाखात एक आहे. आता मधुभाऊ पुढे सायलीला बोलतात की पण मला असा प्रश्न पडतो की त्यांची मुलगी अशी कशी वागणार. आणि आता पुढे मधुभाऊ सायलीला बोलतात की एकदा ना हे तपासूनच घ्यायला हवं की ती त्यांची मुलगी आहे की नाही, म्हणजेच प्रिया खरंच सुभेदारांची नव्हे तर किल्लेदारांची मुलगी आहे की नाही. त्यावर आता हे ऐकून प्रिया बोलते की ए थरड्या, नको तिथेच डोकंच नको लावू, मग ही पद तुला उडवत होता ना तेच बरं होतं, उगाच माझ्या राशीला आलायस. आणि आता प्रिया स्वतःच्या गळ्यातल्या लॉकेटाकडे बघून बोलते, हा थेरडा जेलमध्ये होता तेव्हा सायलीचं हे पेंडंट बघण्याचा काही चान्सच नव्हता, पण हा आता इथे राहायला आल्यावरती त्याने चुकून माझ्या गळ्यातलं हे लॉकेट बघितलं तर.
तर मी मेले आणि माझ्या तन्वी बनण्याचा मुखवटा तो लगेच फाडेल आणि सगळ्यांसमोर सत्य आणेल. आणि असं म्हणत आता प्रिया पटकनच आपलं लॉकेट आत टाकते. इकडे सायली मधुभाऊंना बोलते की पण रविराज काकांनी नीट तपासून घेतलं होतं सगळं, म्हणजे ते DNA टेस्ट वगैरे केली होती. त्यावर आता मधुभाऊ बोलतात कशावरून. त्यावर आता सायली बोलते मला यांनी सांगितलं होतं. जाऊ द्या ना मधुभाऊ, आपण काय तिचा विषय घेऊन बसलो, तो विषयच नको. आपण कितीही बोललो तरी त्या प्रियाचा स्वभाव काही बदलणार नाही आहे. मधुभाऊ आता सायलीला बोलतात की नाही, पण जसं तिने खोटारडेपणामुळे माझं नुकसान केलेलं आहे तसं तिने तुझं नुकसान करायला नको सायली, मला याचीच भीती वाटते आहे. त्यावर आता सायली मधुभाऊंना बोलते मला यांच्यावर पूर्ण विश्वास आहे मधुभाऊ, तुम्ही काहीच काळजी करू नका. पुढे आता सायली मधुभाऊंना बोलते की आता तर तुम्ही लवकरच केसमधून सुटणार आहात. हे सगळं आता मधुभाऊ आणि सायलीचं बोलणं बाहेरून प्रिया चोरून ऐकत असते. पुढे आता मधुभाऊ बोलतात अगं सायली, मी ना आशा करणं सोडून दिलं आहे. मी सुटेल हे स्वप्न बघणंच मी आता सोडून दिलं आहे. त्यावर आता सायली बोलते नाही हा मधुभाऊ, उलट कधीही नव्हती एवढी आशा आता मला वाटते आहे. आता प्रिया हे ऐकताच कान देऊन ऐकू लागते आणि रूमच्या आणखी जवळ येऊन उभी राहते. पुढे आता सायली मधुभाऊंना बोलते यांच्या हातीनं नवीन पुरावे लागले आहेत आणि हे त्या पुराव्यांवर काम करतायत. पुढे सायली मधुभाऊंना सांगत असते की तुम्हाला माहीत आहे का, आज आम्ही तितक्यातच आता प्रियाच्या हातून तिचा फोन निसटतो आणि खाली पडतो आणि सायलीला हा आवाज ऐकू येतो. तितक्यातच सायली आता खोलीच्या बाहेर येते आणि तिथे कोणी आहे का तर हे बघू लागते. प्रिया लगेच लपते आणि सायलीला कोणीही बाहेर न दिसल्यामुळे आता सायली दार बंद करून घेते आणि आत येते. मधुभाऊ आता सायलीला विचारते की साऊ, तू बोलता बोलता अशी मध्येच का उठून गेलीस. आता त्यावर सायली बोलते मधुभाऊ, मला कुठला तरी आवाज आल्यासारखा वाटला आणि जाऊ दे, आपण केसबद्दल इथे काहीही बोलायला नको, कारण ज्या घरात प्रिया आहे ना त्या घरांच्या भिंतीलाही खूप कानं असतात. हे ऐकून आता मधुभाऊ सायलीला बोलतात की हो, आपण आपल्या परीने काळजी घेतलेली बरी. आता त्यावर सायली मधुभाऊंना बोलते की हो ना, मी ब्लँकेट घेऊन आली आणि बोलतच बसली तुमच्याशी, मला थोडी काम आहे तर मधुभाऊ मी येते, तुम्ही आराम करा. आता मधुभाऊसुद्धा हो असं बोलतात. असं बोलून आता सायली तिथून निघून जाते. तितक्यातच प्रिया आता बाहेर येते आणि स्वतःशी बोलू लागते की सायली कुठल्या तरी केसबद्दलच्या पुराव्याबद्दल बोलत होती, पण काय नेमकं, अरे हा फोन नेमका त्याच वेळी पडला, काय असेल, पण काय बोलत असतील ते, कोणता पुरावा मिळाले असेल त्यांना, असे आता विविध प्रश्न प्रियाच्या मनात येत असतात. इकडे आता महिपत आणि नागराज दोघी हे आता मस्त एकत्र मिळून पार्टी करत असतात. आता खाता खाता महिपतला त्याच्या जेलमधल्या असलेल्या पोरीची आठवण येते आणि तो बोलतो नागराज शेठ, इथं आपण रस्ता ओरपतोय आणि तिथे माझी साक्षी उपाशी असेल हो. त्यावर आता नागराज बोलतो नको टेन्शन घेऊ महिपत, आपला माणूस आहे ना तिथे, तो कॉन्स्टेबल शेवडे, तो साक्षीची सगळी सोय करणार आणि तिला काही प्रॉब्लेम होऊ देणार नाही, मग का काळजी करताय तू, तिला तर तिथे जेवणही व्यवस्थित मिळत असेल. त्यावर आता महिपत नागराजला बोलतो की मुलगी सुटली पाहिजे हो एकदाची. त्यावर आता नागराज बोलतो की सुटणार, 100% सुटणार. नागराज आणि महिपत दोघेही मिळून आता दारूचा घोट घेत असतात. तितक्यातच आता नागराजला उभंही राहता येत नाही आणि आता महिपत उठून उभा राहत असतो, तोही डोल्याला लागतो. तो नागराजला म्हणतो की नागराज शेठ इकडे या जरा, आणि नागराजच्या गळ्यात हात टाकत महिपत आता नागराजला बोलतो नागराज शेठ, त्या पोरीला सांगा ना, नुसती त्या भिंतींना कान लावून बसू नको म्हणा, काहीतरी कर असं म्हणावं तिला, म्हणजे कसं आहे ना, आपण त्या सुभेदार हाऊसमध्ये गेलो पाहिजे, म्हणजे त्या थेरड्याची आपल्याला सही घेता येईल आणि तिथेच जागेवर असा 6 इंची त्याच्या पोटात घालता येईल. आता हे ऐकून नागराज बोलतो की तुला हेच दिसतं का रे, काय सारखं सारखं मारायचं, गेम करायचा, याच भाषा करतोयस तू स्वप्नातही काहीतरी असंच बघतो का रे. त्यावर आता महिपत बोलतो की हो, पहाटे पहाटे मला अशीच स्वप्न पडतात. त्यावर आता नागराज बोलतो पहाटे पडतात तर बाबा काही खरं करायला जाऊ नकोस, तू काही प्रत्यक्षात असं काही करायला जाशील आणि तो अर्जुन सुभेदार तो येईल मध्ये आणि मग तू त्याच्या जाळ्यात अडकशील बरोबर. पुढे आता नागराज महिपतला बोलतो की आता आपल्याला डोकं चालावं लागणार आणि आपली साक्षी तुरुंगातून कशी सुटेल याचा विचार करायला हवा. हे ऐकून आता महिपत नागराजला बोलतो त्यासाठी आपण बाहेर मोकळ्या हवेत जाऊया, म्हणजे कसं पोटही शांत होईल आणि डोकं पण चालायला लागेल. चला नागराज शेठ, आपण शतपावली करू. पुढे आता महिपत बोलतो की आकडे मोजायला सुद्धा मला एक माणूस लागेल, तुम्ही आहे ना. त्यावर आता हात जोडत नागराज बोलतो की हो, आणि आता नागराज आणि महिपत डोलत डालतच आता बाहेर निघतात. तिथे आता महिपतच्या घरची एक कामवाली बाई येते आणि खालचं सगळं आता ती नीट साफ करत असते. तितक्यातच तिला एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीमध्ये आता काय लिहिलं आहे हे त्या पहिला काहीच समजत नसतं. आता ही चिठ्ठी तीच चिठ्ठी असते ज्यावर महिपतने कबुली करून मधुभाऊंची सही घेतली असते. आता ही बाई स्वतःशीच बोलू लागते की हा कागद महिपत साहेबांच्या कामाचा असेल का, पण आता महिपत आणि नागराज दोघेही बाहेर गेलेले असतात. त्यावर आता ती बाई बोलते पण आता साहेब पण बाहेर गेलेत, काय करू, फेकून देऊ का. पण आता तिला विचार येतो आणि ती बोलते पण नाही, साहेबांनी जर बघितलं ना तर ओरडतील मला, कुठे ठेवू असं म्हणत आता ती तिच्या जवळची फाईल उचलते आणि त्या टेबलवरची फाईल उचलून त्या फाईलच्या मधात ती चिठ्ठी ठेवते आणि टेबलवरचं आता ती सगळं आवरत आपल्या किचनमध्ये निघून जाते. इकडे आता रात्रीची वेळ झाली असते आणि सुभेदारांच्या हाऊसमध्ये
रात्रीचं जेवणसुद्धा झालेलं असते, म्हणजे फक्त कल्पना आणि पूर्णा जी टेबलवर बसल्या असतात आणि यांचं जेवण झालेलं असते. आता प्रिया दोघींचीही ताटं उचलून येते आणि त्यांना दाखवत असते की ती कशी खूपच चांगली आणि गुणी सून आहे ते. बऱ्याच वेळपर्यंत आता कल्पना आणि पूर्णाजी तिथे गप्पा मारत बसल्या असतात. प्रिया आता डायनिंग टेबलवरती येते आणि अशी दाराकडे बघू लागते. आता हे बघून कल्पना प्रियाला बोलते, काय गं, तू अजून अश्विनची किती वेळ वाट बघणार आहेस तन्वी? आणि आम्ही तुला म्हटलं की तू आमच्याबरोबर जेवायला बस, तर तू काही ऐकलं नाहीस. अगं आता तरी बस तू जेवायला. आता हे ऐकून पूर्णाजीसुद्धा बोलते की हो तन्वी, बस तू जेवायला. आता नाटकं करत प्रिया बोलते, पण त्याच्याशिवाय कशी जेवू मी? आता हे ऐकून पूर्णाजी प्रियाला लगेच बोलते की अगं तुझा नवरा काही 9 ते 5 नोकरी करत नाही, तो डॉक्टर आहे, त्याला कधीही जावं लागतं, त्याला कधीही इमर्जन्सी येते, तो कधी उशिरा येतो तर कधी लवकर येतो, आम्हाला त्याची सवय झाली आहे, आता तूही त्याची सवय कर. आता प्रिया नाटकं करतच बोलते की पण पूर्णाजी तो सगळ्यांची एवढी काळजी घेतो, इतका राबराब राबतो आणि सगळ्यांना हेल्दी आयुष्य मिळावं म्हणून तो आता सगळं इतकी मेहनत करत असतो. आणि आता तो घरी आल्यावर एकटा जेवणार हे मला अजिबात आवडणार नाही. आणि आता ही प्रिया दोघींकडे बघत बोलते की त्याच्या बायकोने त्याच्यासाठी जेवायला नको का, थांबायला नको का जेवण्यासाठी. आता हे ऐकून सायलीला प्रचंड राग येतो. तिला कळत असतं की ही सगळी नाटकं प्रियाची चाललेली असतात. आता कल्पना हार मानते आणि बोलते, बरं बाई ठीक आहे, हेच तर तुमचे दिवस आहे, जेव्हा तुम्ही एकत्र आम्ही निघतो. पूर्णाजी आता कल्पनाला बोलते की कल्पना चला आपण झोपायला जाऊया. आणि प्रियाकडे बघत पूर्णाजी बोलते, काय आता नव्या नवरीला बघू दे त्याच्या नवऱ्याची वाट. आणि दोघीही आता हसायला लागतात आणि तिथून निघून जातात. इकडे आता मात्र प्रियाला खूपच भूक लागलेली असते, पण तिचा नाईलाज असतो. ती आता तिथे बसते डायनिंग टेबलवरच्या चेअरवरती बसून. आता प्रिया मनातच बोलते, तुमच्या सगळ्यांना पूर्ण खिशात उतरवून तुमच्या प्रॉपर्टीपर्यंत मला पोचायचं असेल तर हे मला नाटक करावंच लागेल. हे प्रेमळ सुनेचं आणि चांगल्या बायकोचं नाटक काही दिवस तर मला करावंच लागेल. पण हे जाम बोरिंग आहे असं आता प्रिया मनातच विचार करत असते. तितक्यातच आता सायली वर येते आणि अर्जुनला सांगते, मला नाही वाटत आज आपल्याला बाहेर कुठे जाता येईल. त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो, का? पुढे आता सायली बोलते, ही प्रिया खालीच बसली आहे, म्हणजे अश्विन भाऊजी येतात म्हणून त्यांची वाट बघत बसली. आता अश्विन भाऊजी कधी येतील हे आपल्याला माहिती नाही. आता अर्जुन डोक्यावर हात ठेवतो आणि बोलतो, आणि तिच्यासमोर आपल्याला बाहेर कुठे निघता नाही येणार, आणि तिला जर हे कळलं तर ती ड्रामा करेल. पुढे आता सायली बोलते, तिला तर हे कळणार नाही की आपण कुठं जातोय ते, पण ती आरडाओरडा करेल आणि घरातल्या सगळ्यांना आपल्याविषयी भडकवेल आणि बोलेल, बघा हे नवरा बायको कसे भटकत असतात. आता अर्जुन सायलीला बोलतो, पण असं पण होऊ शकतं की तिने जर आपल्याला फॉलो केलं तर? नाही, आपण ही एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत मिसेस सायली. त्यावर आता सायली अर्जुनला बोलते, काय करायचं, आपण जाणं रद्द करायचं का? त्यावर आता अर्जुन बोलतो, नाही आपण नक्कीच जाऊया, पण तन्वीला तिच्या रूममध्ये आधी पाठवायला हवं. आणि तो मिसेस सायलीला बोलतो की एक काम करा ना, तुम्ही खाली जाऊन काहीतरी करा आणि तिला फक्त 2 मिनिटासाठी तिच्या रूममध्ये पाठवा, आपण पटकन निघून जाऊ. त्यावर आता सायली बोलते, अहो मी कशी पाठवू तिला, आणि ती माझं कसं ऐकणार आहे, आणि तिला जर हे कळालं, तिला जरी जायचं असेल ना तरी केवळ मी सांगितलं म्हणून ती तिथून जाणार नाही. केवळ फक्त मी सांगितलं म्हणून ती कुठेही जाणार नाही आणि तिथेच बसून राहणार. त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो, अहो मिसेस सायली तुम्हीच करू शकता हे काम, तुम्ही थोडी हिम्मत गोळा करा. तुम्ही अस्मिता ताईला पण पडून लावलं आहे. तुमच्यातली सायली 2.0 जागी करा मिसेस सायली, आणि पाठवा तन्वीला आतमध्ये. करा तुम्ही काहीतरी विचार करा. आठवा की तन्वीने तुम्हाला किती त्रास दिला आहे, किती छळलं आहे ते. कमॉन मिसेस सायली, तुम्ही तन्वीला 2 मिनिटंही रूममध्ये पाठवू शकत नाही का? तुम्हाला ते जमणार नाही का? त्यावर आता सायलीला लगेच काहीतरी सुचतं आणि ती बोलते की येईल. तिने माझ्या बाबतीत जी आयडिया वापरली होती ना तीच आता मी तिच्यावर वापरेल. आणि आता अर्जुन बोलतो, एक्झॅक्टली. आणि तो आता सायलीला विचारतो, तुम्ही काय करणार आहात पण? त्यावर आता सायली बोलते की हे तुम्हाला कळेल हो, तुम्ही निघण्याच्या तयारीत राहा आणि नक्की दाराला कुलूप लावून घ्या. प्रियाच्या मनात कधी काही येईल काही सांगता नाही येत आणि ती आपल्या खोलीत येऊ शकते आणि काही शोधाशोध करू शकते, त्यामुळे तुम्ही कुलूप लावा. त्यावर आता अर्जुन बोलतो की बरोबर. पुढे आता सायली अर्जुनला बोलते की तुम्ही बघाच आता की तुमची मिसेस सायली 2.0 काय करते ते. हे ऐकून आता अर्जुनला खूपच आनंद होतो आणि आजचा भाग इथेच संपतो. काय होईल उद्याच्या भागात हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा.